कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिप्या, जे काय झाले ते आपल्यालाच सांभाळायला लागणार आहे। तू असं शांत शांत का राहतोयस? अहो अर्जुन दादा, ते काल रात्रीपासून बोलले सुद्धा नाहीत। तुम्ही समजावून सांगा ना त्यांना, खूप काळजी करताय ते छोटे सरकारांची। ए दिप्या, अरे आपलं रात्री बोलणं झालंय ना बाळा। हा, आता अमोलसाठी घरातलं वातावरण आनंदी राहिलं पाहिजे। हर दिप्या, विचार तर सगळ्यांच्याच डोक्यात आहेत ना। अल्पर स्वप्नील, रुपाली, मोना यांनी सकाळी सकाळी उठून सगळं आवरायला घेतलं की नाही? ज्यांना कशाचं सुख ना दुःख, त्यांची उदाहरणं देऊ नका मला कोणी। दिप्या, अरे काय बोलतोयस तू हे? बापू मला नाही जमतो असं खोटं वागायला। वेळ आली की वाईट वाटल्याचं पांघरून घ्यायचं, आणि वेळ आली की असं सकाळपासून आनंदी राहायचं। अगदी काहीच नाही झालं असं दाखवायचं। दिप्या, अरे बाळा, अमोलच्या बाबतीत जे काय झालं त्याचा यांना आनंद आहे का रे? त्यांना विचार किती ते काय स्वप्नील सर, रुपाली ताई, मोना, बोला की अमोल बरे सगळं घडतंय त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दीपक, हा काय प्रश्न आहे? नाही नाही सर, अहो तसं नाही। अहो आम्हाला दुःख होतं हे उघड उघड दिसतंय तरी, पण तुमचं तसं नाही ना। तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत म्हणून विचारलं। ए दिप्या, तर घरात आधीच वातावरण चांगलं नाही, तर तू काय लावलंय सकाळ सकाळ? दाजी, ही सगळी माणसं कुठे आहेत? त्यांना ते विचार असं का वागले? अरे दिप्या, काय आहे ते बोल की एकदा। काय सर, तुम्ही सांगताय का मी सांगू? तुम्हाला तोंड कुठं आहे म्हणा सांगायला? एक मिनिट दिप्या, काय झालं बाळा? दिदे, अमोलच्या आजारपणाबद्दल माहित होतं या ठिकाणी, माहित होतं या ठिकाणी। ए दिप्या, काय बोलतोयस तू हे? हो दाजी, पाहिजे तर विचारा यांना। यांनी जर आपल्याला वेळेत सांगितलं असतं ना, तर आज अमोल या स्टेजवर नसता। ते आपल्याला सोडून जाण्यापेक्षा त्याचे वाचण्याचे चान्सेस जास्त होते दाजी। अरे दीपक, काही काय बोलतोस? आणि कशावरून आम्ही असं काय केलंय? काय म्हणजे मी खोटं बोलतोय? तुम्ही दवाखान्यात जे काय बोलत होता ते सगळं खोटं होतं? मला जेव्हा पहिल्यांदा कळलं होतं ना, तेव्हा माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली होती। माझी पण अवस्था हीच होती रुपाली ते। ही गोष्ट आपल्याला आधीपासून माहित होती, याची कुठेही वाच्यता करू नका। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।